श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. इसवी सन 1918 या साली म्हणजे शके 1840 या वर्षी श्री ब्रह्मानंद गुरूंनी जडदेहाचा त्याग करून जलसमाधी घेतली. श्री ब्रह्मानंद गुरूंनी ज्या छपरात देहत्याग केला, सगुण रूपातून बाहेर पडून निर्गुण रूप धारण केले, त्या जागी कट्टा बांधून त्यावर लाकडी पादुकांची स्थापना करून नित्य त्रिकाल पूजा, नैवेद्य, आरती वगैरे कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी केली. देखरेख व सर्व खर्च श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन करीत असत, कारण श्री ब्रह्मानंद गुरु श्रीमंताचे पाहुणे म्हणून आले व त्यांनी तेथे कायमचा वास केला. यजमान या नात्याने आप्पासाहेबांना सर्व करणे प्राप्तच होते. शिवाय श्री ब्रह्मानंद गुरूंनी श्रीमंत आप्पासाहेब व त्यांचे कुटुंबीय यांच्या क्षेमासाठीच तेथे वास केला होता, तोही श्रीमन महाराजांच्या आज्ञेवरून. गुरु आज्ञेस श्री ब्रह्मानंद महाराज प्राणापलीकडे जपत असत, हे आतापर्यंतच्या चरित्रावरून भाविक भक्तांना कळून चुकलेच आहे. गुरु आज्ञेस श्री ब्रह्मानंद महाराज प्राणापलीकडे जपत असत, म्हणून तर गुरु आज्ञेचे पालन करण्याच्या इराद्याने कृष्णा तटाकी हिंडण्याचे लौकिक ढोंग करून श्री ब्रह्मानंद गुरूंनी वाळेश्वराचा डोह ही जलसमाधीची जागा ठरविली व नवबागमळाही निर्याणकालीन समाधीची जागा ठरविली. श्री ब्रह्मानंद गुरूंना श्रीमन महाराजांनी श्रीमंत आप्पासाहेबांकडे वास करण्याची आज्ञा का दिली याचा विचार करता करता असे दिसून येते की आप्पासाहेब हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहीत. आप्पासाहेबांच्या पूर्वजांना एका संन्याशाचा शाप बाधत होता. तो संन्याशी कोण व तो त्यांना का बाधा करीत होता या खोलात न शिरता आपल्या भक्ताची, आप्पासाहेब व त्यांचे कुटुंबीय यांची बाधा दूर व्हावी व ती श्री ब्रह्मानंद गुरूच दूर करतील या विश्वासाने श्रीमन महाराजांनी तशी आज्ञा केली होती व त्याचे अखंड पालन आपल्या हातून व्हावे या सदिच्छेने श्री गुरूंनी नवबागेत देह ठेवला. पूजा अर्चेची व्यवस्था होती, पण त्या कामी विशिष्ट व्यक्तीची नेमणूक नव्हती. कधी कोणी या तऱ्हेने ती व्यवस्था राबविली जात होती. बरेच दिवस कागवाडचे गणूबुवा रामदासी पूजा अर्चा दररोज मनोभावाने करीत असत. दरसाल आराधना उत्सव होत असे, भक्त जमत असत, वर्गणी आपल्या शक्यतेनुसार देत असत व उत्सव पार पडत असे. कमी पडल्यास श्रीमंत आप्पासाहेब व तेरदाळचे श्री विष्णुपंत मरळीकर पदरचे घालून तूट भरून काढीत असत. अशा तऱ्हेने 4 वर्षे परिपूर्ण झाली तरी छपराचे व समाधीस्थानाचे रूप पालटेना व त्या स्थानी देवस्थानाची कळा येईना. इसवी सन 1922 सालच्या उत्सवाच्या वेळी व्यंकटापूरहून श्री दत्तोपंत जोगळेकर श्री ब्रह्मानंद महाराजांचे कट्टर शिष्य कागवाडास आले. त्यापूर्वी ते व्यंकटापुरासच सेवेसाठी राहिले होते, पण तेथील सर्व अधिकारी तीर्थस्वरूप गुरुपाद भट्ट यांच्याशी त्यांचे जमेनासे झाले होते. तेव्हा कागवाड येथे आल्यावर त्यांनी आप्पासाहेबांजवळ आपली कायम सेवेस राहण्याची मनीषा असल्याचे सांगितल्याने त्यांनी अत्यानंदाने त्यांना संमती दिली व त्यांना तेथे आग्रहाने आदराने राहून घेतले. श्री दत्तोपंत जोगळेकर तेथे राहू लागल्यापासून त्या स्थानाचे रूप पालटू लागले. श्री दत्तोपंत हे निरलस वृत्तीचे गृहस्थ होते. ते जातीने सर्व कामे करीत. उपासना अत्यंत शुद्ध अंतःकरणाने व बेलधडी व व्यंकटापूर पद्धतीप्रमाणे म्हणजेच श्री ब्रह्मानंद गुरूंनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे यथासांग करीत. स्वतः सोवळ्याने स्वयंपाक करून नैवेद्य आरती करीत असत. पहाटे 4 वाजता उठून सेवेस सुरुवात झाली म्हणजे सर्व व्यवस्थित आटोपून भोजनास त्यांना दुपारचे 2-2:30 वाजत असत. भोजनोत्तर दुपारी 3 ते 4 विश्रांती घेऊन सायंकाळी 4 वाजता भजन, वाचन वगैरे कार्यक्रमास सुरुवात होई. नंतर अष्टके, सवाया, पंचपदी, आरती, मंत्रपुष्प वगैरे कार्यक्रम आटोपण्यास त्यांना रात्रीचे 9-9:30 वाजत असत. त्यानंतर दुग्धप्राशन करून रात्री 10 वाजता झोपत असत. रात्री ते भोजन करीत नसत. असो. साधक हो,
पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीस्थानाचा इतिहास ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.